राम 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 हरे बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय। पूर्ण अवतार रामकृष्ण राजा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी ज्या वंशामध्ये अवतार धारण केला तो वंश म्हणजे सूर्यवंश आहे। आदिनारायण भगवान या आदिनारायण भगवंताचे पुत्र आहेत ब्रह्मा। ब्रह्माची मारी मरीचीचे कश्यप, कश्यपापासून सूर्य, सूर्याच्या पोटी वैवस्वत मनु आणि या मनुच्या वंशामध्ये नभक नावाचा राजा जन्माला आला। या नभकाच्याच पोटी नाभा आणि या नाभागाच्या कुळामध्ये महान भगवत भक्त राजा अंबरीषाचा जन्म झालेला आहे। राजा अंबरीष, ज्या राजा अंबरीषने एकादशीचं पावन आणि पवित्र व्रत केलं। महाराज या अंबरीषासाठीच भगवंतांनी सबंध अवतार धारण केलेले। व्रताची सांगता करायची, अचानक दुर्वास आले। या महात्मा स्वागत आहे, बरे झाला तुम्ही आला। आज पारणा आहे, लवकर स्नान करून या, मी स्वयंपाक बनवतो। गेले महाराज अंबरीष स्वयंपाकामध्ये आहे, दुर्वास स्नानासाठी गंगेवर। आता शेवटी दुर्वास आहे, नावातच त्यांच्या दूर आणि वास आहे, किती दुर्वास। महाराज म्हणतात दुर्वास आला छळावया, अंबरीषीचा छळ घेण्यासाठी आलेले दुर्वास मुनी। सूर्योदयाची वेळ झाली तरी येत नाही हे पाहून केवळ हातावर पाणी ग्रहण करून अंबरीषाने संकल्प सोडला। थोडा दुर्वास राजन आमचा अपमान करू, ब्राह्मण भोजनासाठी आम्हाला आमंत्रण दिलं आणि अंबरीषाने हात जोडले। महाराज माझं व्रत आहे, मी केवळ पाणी ग्रहण केलेलं आहे, बस ते काय ना। ध्रुवाजी क्रोधाने लाल भंड आहे, काय करावं काही कळत नाही। जेव्हा अंबरीषाचा छळ चालू झाला महाराज भगवंताला देखील राहलं नाही। त्या अंबरीषाच्या भक्तीपोटी, तपामुळे, साधनेमुळे आदिनारायणाचं सुदर्शन चक्र प्रकट झालं आणि दुर्वासाच्या पाठीमाग। मग मात्र दुर्वास लागले पळायला, सबंध पृथ्वी तलावर फेरफटका मारला, चक्र काय थांबत नाही। दुर्वास गे स्वर्गामध्ये, बस स्वर्गामध्ये चक्र पाठीमागाच आहे। शेवटी वैकुंठामध्ये भगवान विष्णूकडे गेली, प्रभू या संकटातून सोडवा। प्रभूंनी सांगितलं मुनिवर तुम्ही ज्यांचा अपमान केला आहे, अवमान केला आहे, त्या महान भगवत भक्ताकडेच तुम्हाला जावं लागेल। आणि शेवटी तिन्ही लोक गमन करून जेव्हा दुर्वास परत पृथ्वी तलावर आले तर अंबरीषाच्या हातामध्ये तोच पाण्याचा तांबा आहे। अंबरीष वाट पाहतोय दुर्वासांची। अशा महान भक्तासाठी माझ्या भगवंताने 10 अवतार घेतले। 10 अवतार सोशी वनमाळे, अंबरीषी साठी जन्म सोशी येले,
अंबरुषीसाठी जन्मसोती दुष्ट निर्धारुडे किती एका दुष्ट निर्धारिले किती एको अंबरुषीसाठी अनंत अवतार माझ्या भगवंताने अंबरीषीसाठी घेतलेले आणि दुष्टांचा संहार केला. हा महान भगवत भक्त अंबरीषाचं चरित्र तुम्ही नेहमी कीर्तनातून श्रवण करता. याच अंबरीषाच्या वंशामध्ये यवनांश नावाचे महान राजे होऊन गेले. ज्या यवनांशाच्या पोटी मानधाता यांचा जन्म झाला. आलं का लक्षामध्ये? मानधाता, या मानधाताला एकूण 50 मुली झाल्या. किती मुली? 50 मुली. तुम्ही आम्ही एक मुलगी नको म्हणणार आहे. मानधाताला 50 मुली. किती मुली? मुली काही कमी आहेत? जरा इतिहास पहा, डोकावा. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आघाडीवर आहेत. वंशाला दिवा पाहिजे. कसे दिवे लावायचे? जे तुम्ही आम्ही दिवे लावले, कुठं लावायचा दिवा? नको त्या ठिकाणी डोके लावून तुम्ही आम्ही ब्रह्महत्या केली. भयान परिस्थिती आहे. आजचा काळ पाहता मला 2-3 जण भेटले, म्हणजे महाराज तुम्ही गावोगाव कथा कीर्तन करता, आमच्या पोराला एखादी पोरगी पहा. काल आपल्या गावात मी म्हटलं वारे वा, आता आमचं तेच काम राहिले. जाईल तिथं म्हणते पोराला पोरगी पहा. आता कुठं पोरी पहा? पोरी शिल्लक नाही. गर्भातच तुम्ही आम्ही मारल्या, पाहायच्या कुठं? आणि हे उन्हाळ टपू पोर गावाकडे 100-150 रिकामेच आहे. याला काम नाही, उद्योग नाही, धंदा नाही, नोकरी नाही. बस निवड टवाळक्या मारी. मी म्हणतो सगळे तसे ना. आणि आता जे राहिलेले आहेत ना, हे राहूनच जाणार आहेत. आमच्याकडे पण जागा नाही आश्रमात. एक जण तर म्हणलं हे पोरग घेऊन जा कुठं आळंदीला. म्हणलं काय करू? याला पकवास शिकवा. मी म्हणलं याला आणि पकवास? त्याचे बोट पाहिलेच का? म्हणले कुऱ्हाडीच्या दांडावर बोट आहे त्याची, निभरचे निभर गथ. आता बोट वळतील याचे पकवास शिकवायला. तुम्ही आम्ही काय केलं? मुलगा जेवढा महत्वाचा आहे तेवढीच मुलगी महत्वाची आहे. साधू संतांनी काय संदेश दिले? कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटी देवा. कधी कधी मला स्वाभिमान वाटतो. मी अधूनमधून टीव्ही पाहतो. मला वाटतं याच वर्षी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी ज्यावेळेस ध्वजारोहण करतात, बरोबर आहे, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, आतापर्यंत जेवढे वेळेस त्यांनी ध्वजारोहण केलं त्या वेळेस त्यांनी ते काय म्हणते ऑन ऑफ बॉर्डर देण्यासाठी मुलीचीच निवड केलेली आहे सैन्यातल्या. बरोबर आहे. मला ती ज्यावेळेस त्या राजपथावरती मुलगी नेतृत्व करते, टीव्हीवर पाहताना छाती भरून येते. काय आमच्या मुली आहेत, काय आमची भगिनी आहे. ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. मी का बोलावं? मुली कमी नाही, त्यांना शिकवा, त्यांचं रक्षण करा.
मनसोक्त शिकू द्या बस. अरे तुमच्याच कुळाचा उद्धार नाही, 42 पिढ्यांचा उद्धार करणारी ही जात म्हणजे मुलीची जात आहे. वडिलांच्या, आईच्या आणि ज्या घरामध्ये जाणार आहे त्या घराच्या पिढ्यांचा उद्धार करणारी जात म्हणजे स्त्रीची जात आहे, मुलीची जात आहे. अशा मानदाताच्या घरी 50 मुली, सर्व उपवर झालेल्या मुली. आणि एक दिवस शोभरी नावाचे ऋषी मानधाताकडे आले. कुठं? मानधाताकडे. हे म्हातारं वय वर्ष 90, पाण्यामध्ये समाधी लावून बसायचं. कुठं? समुद्राच्या तळाला जाऊन. आणि समाधी लावत असताना या म्हाताऱ्यानं माशाचं मैथून पाहिलं पाण्यामध्ये आणि मनामध्ये विकार निर्माण झाला. आपण ही विवाह केला असता तर. ते म्हणतात ना, साठी बुटी नाठी ना हाती आली काठी म्हणल्यासारखं. आलं तळातून वर समुद्राच्या काठावर, सरळ राजाकडे. प्रस्ताव कुठे मांडला? मानधात्याकडे. आता मानधात्याला असा प्रश्न पडला, नाही म्हणावं तरी शाप देईल, बरं हो म्हणावं तर पोरगी द्यावं लागणार आहे. असं कात्रीमध्ये मानधाता सापडले. शोभरी ऋषी बोलू लागले, राजन माझी इच्छा आहे, माझा विवाह झाला पाहिजे. मानधाता बोलले, स्वामी हे महात्मा, माझ्याकडे 50 मुली आहेत, याची कल्पना तुम्हाला आहेच. या 50 पैकी कोणती नाही मोजा मी तयार आहे, बस मी विवाह लावून देतो. आता मानधात्याला वाटलं हे म्हातारं बुद्ध 90 वर्षाचं, याची कोणती पोरगी हो म्हणणार. असा मानधात्याने विचार केला. परंतु इकडे शोभरी ऋषीने आपल्या तपाच्या साधनेवर, बलावर असं सौंदर्य निर्माण केलं, युवा अवस्था निर्माण केली. 50 जणीची लाईन उभी होती, 50ला 50 हो म्हटल्या. मानधात्याने कपाळात हाणून घेतलं. बघता काय शुभमंगल सावधान झालं त्या शोभरी ऋषीचं. बस महाराज 50 मुली सोबत शोभरी ऋषीने संसार थाटला. याच मानधात्याच्या कुळामध्ये त्रिशंकू नावाचा राजा जन्माला आला. या त्रिशंकूच्या पोटी महान राजा, ज्याचा नाम उल्लेख तुम्ही आम्ही करावा, असा राजा हरिश्चंद्राचा जन्म झाला. राजा हरिश्चंद्र आणि तारामती. कोण यांचं नाव ऐकत नाही. ज्या राजाने स्वप्नामध्ये राज्यदान केलं, स्वप्नामध्ये. इथं जागृत अवस्थेमध्ये दान करण्याची तयारी नाही आपली. 500 वर्गणी असले तर 200च घ्या म्हणणारे तुम्ही आम्ही. राजा हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये एका ब्राह्मणाला दान दिलं, संबंध राज्य दान देऊन टाकलं. हा राजा हरिश्चंद्र आहे महाराज, तारामती. सत्यवादी राजा. या अंबरीषीच्या नंतर भाऊक आहेत. भाऊकाचे सगर. सगळ्यांना 2 पत्नी आहेत. सगळ्यांचे 60 पुत्र आहेत. किती पुत्र आहेत? 60. हो. यांनी कपिलांचा अवमान केला. जे कपिल अरण्यामध्ये, जंगलामध्ये गेले होते, कारण इंद्राने यज्ञातला घोडा कपिलांच्या आश्रमामध्ये आणून ठेवला. आणि शेवटी यांनी कपिलांचा अपमान केल्यामुळे कपिलांनी यांना शाप दिला. ही 60,000 पुत्र सगरांची जळून भस्म झाली महाराज, खाक झाली. शेवटी ओशाप म्हणून कपिलांनी सांगितलं, जो कोणी स्वर्गात असणारी गंगा आहे त्या गंगेचं प्रागट्य करून तीर्थ यांच्यावर शिंपडेल त्यावेळेस यांचा उद्धार होईल. जी गंगा भगवान चरण विष्णूच्या, नारायणाच्या
अंगठ्यातून निघालेली, चरण कमलातून प्रगट झालेली, ब्रह्मदेवाच्या कमंडलमध्ये स्थिर असणारी गंगा, ती गंगा प्रगट कोण करायची, पृथ्वी तलावर आणायची कोण? बरं का, जेव्हा हा प्रश्न निर्माण झाला, असमंजस म्हणून राजा पुढे आले. त्यांनी काही काळ प्रयत्न केला. त्यांचे पुत्र अंशुमान, अंशुमानाचे दिलीपाने पुष्कळ तप केले, भयानक गंगा प्रगट झाली. या दिलीपाच्या पोटी महान भगवत भक्त जन्माला आले, ज्यांचं नाव आहे भगीरथ. राजा भगीरथ, भगीरथाने आपल्या पूर्वजांचा उद्धार व्हावा म्हणून एवढं तप केलं महाराज. गंगा माता प्रसन्न झाली, गंगा माता प्रसन्न झाली, येण्यासाठी तयार झाल्या. आणि जेव्हा गंगा माता स्वर्गातून पृथ्वी तलावर निघण्यासाठी तयार आहे, प्रगट झाली, तिचा वेग एवढा आहे, भगीरथ पुढे आहे आणि पाठीमाग गंगा आहे. गंगेला दुसरं एक नाव आहे भागीरथी. लक्षामध्ये भगवान शंकराने विचार केला, स्वर्गातून निघालेली गंगा जर पृथ्वीवर सरळ आली तर तिचा आघात सहन होणार नाही, पृथ्वीच्या खाली पाताळात जाईल. म्हणून शेवटी भगवान शंकराने हिमालयामध्ये त्या गंगेला आपल्या जटेमध्ये धारण केलं आणि नंतर तिचा वेग कमी होऊन हिमालयातून ही वाहत वाहत गंगा हरिद्वार ऋषिकेशकडे खाली प्रगट झालेली आहे. हिमालयाच्या पायथ्याला असणारे वाटेमध्ये पुढे भगीरथ आहे, पाठीमाग गंगा, आणि हिमालयामध्ये जानवी मुनीचा आश्रम आहे. त्या आश्रमातून ती गंगा पुढे जाणार. जानवीनं विचार केला, ही वरून पाण्याचा लोट येतोय वाहत, माझा आश्रम नाहीसा होईल, विध्वंस होईल. म्हणून जान्हवी ऋषीने आलेली गंगा सगळी प्राशन केली, साठवली पोटामध्ये. भगीरथ थोडस पुढे गेले, पाहतात पाठीमाग गंगा, आवाज येत नाही. पाठीमाग वळून पाहिलं तर गंगा दिसत नाही, काय करावं? म्हणून परत जान्हवी मुनींची विनंती केली आणि सांगितलं, महाराज माझ्या पूर्वजांचा उद्धार करायचा. मग मात्र जान्हवीने आपल्या जांगेतून बाहेर काढून दिलं. तिथून पुढे तिचं नाव जान्हवी पडलं. पुढे ही गंगा खाली आल्याच्या नंतर या गंगेचं तीर्थ भगीरथाने कपिलांच्या आश्रमामध्ये आपले जे पूर्वज आहेत त्यांचा उद्धार केला. महाराज, गंगा पापम शशी तापम, सर्व पाप नाहीस करण्याचं सामर्थ्य गंगा स्नानामध्ये आहे, अर्धरक्षामध्ये आहे. म्हणून कधीतरी जीवनात गंगेचं स्नान घडावं. गोदावरी, कृष्णा, कोयना, यमुना, गंगा, सरस्वती, भागीरथी, पर्व काळावर यांचं स्नान तुम्ही आम्ही केलं पाहिजे. वाची म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. हो, आणि या भगीरथाच्या पोटी श्रुतांचा जन्म झाला. श्रुतांच्या पोटी सुधांशु आणि सुधांशूच्या पोटी राजा खटवांग. एक तास उरला खटवांग रायासी, ऐसी भाग्यदशा प्राप्त झाली. या खटवांगाच्या दीर्घ भाऊचे रघु, आरकाक्षामध्ये दीर्घ भाऊचे रघु आहे, रघुचे दिलीप. बर का, या रघुच्या नावावरून सूर्यवंशाचं पुढं नामकरण रघुवंश झालेलं आहे. आरकाक्षामध्ये रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाय परवचन न जाय,
जीव गेला तरी चालेल, परंतु एकदा शब्द दिला ना काका, तो 100% पूर्ण होणार. नसेल तर शब्द देऊच नाही. अमुक गोष्ट करतो, तमुक करतो, म्हणायचंच नाही. आणि म्हणायचंय ना, मग छाती ठोकपणे पूर्ण पण करायचं सामर्थ्य पाहिजे. हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं जीवन चरित्र आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई परवचन न जाई. रघुच्या वंशामध्ये दिलीप झाले. दिलीपाच्या पोटी अज, आणि या अजाच्या पोटी महान राजाचा जन्म झाला, ज्याचं नाव आहे दशरथ. आलं का लक्षामध्ये? दशरथ. अयोध्या नरेश दशरथजी महाराज आहे. बरं का? रामाच्या एकूण 64 पिढ्या. किती पिढ्या? 64 पिढ्या आहे. या दशरथ राजाला 3 पत्न्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. किंतु घरामध्ये पुत्र संतती नाही. दुःख आहे, भयान दुःख आहे. पुत्रहीनस्य राज्यम ते सर्व दुःखाय कल्पते. आलं का लक्षामध्ये? असं भयान दुःख आहे. काय केलं म्हणजे? हो या शेवा झाली पाहिजे. पुत्र संतती नाही. वशिष्ठांनी फळ दिलं. कोणाला? राजा दशरथाला. आणि सांगितलं, राजन तुम्ही पुत्र कामेष्टी याग करा, यज्ञ करा, की जेणेकरून तुम्हाला पुत्र संतती प्राप्त होईल. हा पण कथा भाग आहे. आणि याच संगतीने दुसरा एक कथा भाग आहे. अयोध्या नरेश महाराजा दशरथ अरण्यामध्ये, जंगलामध्ये शिकारीसाठी जातात. एका वृक्षाखाली आपल्या शिकारीची वाट पाहत बसलेले. आणि त्याच काळामध्ये श्रावण बाळ आपल्या आई वडिलांची कावड खांद्यावर घेऊन भारत भ्रमण करत करत तीर्थयात्रेला निघाला. आता सध्या कावडीचा उत्सव चालू आहे. मस्त गावोगावी कावडी असतात. भगवान शंकराचा साधना आपल्या जीवनामध्ये घडते. आई वडिलांना तीर्थयात्रा घडवत घडवत हा श्रावण बाळ निघालेला आहे. वाटेमध्ये, अरण्यामध्ये आई वडिलांना तहान लागली. बेटा, अरे चैत्र मास उन्हाळा आहे, आम्हाला तहान लागली बेटा. आई वडील अंग आहे. हो का बाबा, तहान लागली ना. सुंदर वडाचं झाड पाहिलं, गार सावलीला ती कावड ठेवली आई वडिलांची. एका हातामध्ये कमंडलू घेऊन पाण्याचा शोध घेण्यासाठी श्रावण बाळ एका सरोवराच्या काठावर आलेला आहे. की ज्या सरोवराच्या काठावर राजा दशरथ शिकारीची वाट पाहत बसलेले आहे. कुठून तरी काही येईल आणि आज आपण शिकार करू. एवढ्यामध्ये श्रावण बाळाने आपल्या हातातला कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. जसा बुडवला महाराज, तसा त्या कमंडलूतून आवाज बाहेर पडला बुडवण्याचा. आणि तो आवाज ऐकून राजा दशरथाने बाण मारला महाराज. तो मर्ममेधी बाण सरळ श्रावण बाळाच्या छातीमध्ये जाऊन लागला. आई म्हणून हंबरला फोडला आणि श्रावण बाळ धरणीवर रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडले. जेव्हा दशरथांच्या लक्षामध्ये आलं, अरे बापरे, काहीतरी विपरीत घटना घडलेली. ताबडतोब दशरथजी पुढे आले. पाहतात तर काय, रक्तबंबाळ अवस्थेमध्ये एक युवा पडलेला आहे. दशरथ राजाने त्या युवाला उचललं. बेटा,
तू कोण आहेस? मला माफ कर. अरे मी पशु समजून हा मर्मवेदी भान मारला, ज्यामुळे हा बाण तुझ्या छातीमध्ये बसलेला आहे. तुझं नाव काय? बेटा श्रावण बोलतो. महाराज माझं नाव श्रावण आहे. व्याकुळ आहे. श्रावण बाळ राजा दशरथाला सांगतो, राजन मी जाणार हे निश्चित आहे, परंतु एक ध्यानात घ्या, माझे आई वडील अंध आहेत. काही अंतरावर वृक्षाच्या छायेखाली त्यांची कावड ठेवल्याने मी भारत भ्रमण करत करत तीर्थयात्रेला निघालेले आहे. ते पाण्याने व्याकुळ आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, एवढं कमंडलू पाण्याचं त्यांना तुम्ही घेऊन जा. मला दशरथाच्या डोळ्यामध्ये आसरू आहे. शेवटी श्रावणबाळाने प्राण त्याग केला. राजा दशरथाने तो कमंडलू उचलला आणि त्या झाडाच्या वृक्षाला असलेले श्रावणबाळ